आपल्या समोर येतो म्हणजेच आजच्या रात्रीतील प्रकाश झोतातील अंतिम लढत आपल्या समोर आले आणि ही लढत होणार आहे तो गोपीनाथ स्फूर्ती भावाळे विरुद्ध ब्राह्मणदेव भटाळे या दोघांमध्ये लढत असेल। टॉस जिंकलाय भटाले संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय। संदीप गावाड या ठिकाणी दत्तगोपा गोरसे संघाने बरोबर 21 तारखेला 9 वाजता या ठिकाणी यायचंय, लक्षात घ्यायचंय। दत्तगोपा गोरसे संघ कर्णधार आपण बरोबर 21 तारखेला 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं, आपला सामना द्यायला होईल। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद डॉक्टर गोविल सर। माझ्यासोबत आता जोडले जात आहेत नामी समालोचक मोहन भोईर यांचा मधुर आवाज सुद्धा तुम्ही ऐकणार आहात। खरोखरच चांगलं वातावरण आहे, भगमय वातावरण आपल्याला बघायला मिळते। सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये आणि आजचा पहिला दिवस असतानाच पहिल्या दिवशी म्हणजेच या प्रकाश झोतातील सामन्यामध्ये जवळजवळ जे लढती झाल्या त्या अतिशय चांगल्या लढती झाल्या, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आणि हेच प्रेक्षकांना हवं असतं, म्हणजे जे हवं आहे ते मिळते। सामन्यासाठी पंच सुद्धा सक्षमरित्या कामगिरी बजावताना फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवून द्या। साइड स्क्रीनवर आपण बघू शकतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा। खरोखरच प्रत्येकाची युवा पिढी आहे त्याच्यामध्ये क्रिकेटर सुद्धा संचारले जात आहेत आणि जी स्फूर्ती ऊर्जा मिळते छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यानंतर ही ऊर्जा सुद्धा आपल्याला बघायला मिळते। बरेचसे वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला आखलेले दिसून येते। खऱ्या अर्थानं लॉर्ड माउंटबॅटन यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की छत्रपती जर आमच्या इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही या धर्तीवर काय तर परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं। आणि असा हा महान योद्धा ज्याची प्रतिमा आपल्याला बघायला मिळते आपल्या साइड स्क्रीनवर। चला आता पुन्हा आमची नजर जाते मैदानाच्या ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात। ब्राह्मणदेव भटाळे विरुद्ध गोपीनाथ स्मृती भावाळे या दोघांमध्ये लढत असेल। टॉस जिंकले ब्राह्मणदेव भटाळे संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यांचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या उतरतोय। दोन फलंदाज मैदानाच्या आत गेले, क्षेत्ररक्षण लावलं होतोय। म्हणजेच बघूया दोन्ही फलंदाज नेमकं कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतील या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये। आणि पंचांचा जर आज उल्लेख करायचा झाला तर पंचांनी खरोखरच चांगली कामगिरी केली। असे एकूण 6 पंच ज्यांचा नामोल्लेख जरी चुकून आमच्याकडून राहून गेला असला तरी येत्या 11 दिवसामध्ये ही नावं तुमच्या पुढे येतील, यात काही शंका नाही। मित्र नवीन आहे या भिवंडी तालुक्यामध्ये। चला मैदानाच्या आतून सुरुवात करताना गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय विनोद। स्ट्राइक इनकडे उजव्या हाताचा फलंदाज सज्ज झालाय प्रयाग आणि पंकज। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा विनोद याचा। हा चेंडू आत वळणारा चेंडू होता, डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केली। एका धावेनिशी खातं खोललं जातं, एका धावेनिशी प्रयाग हा खातं खोलतोय, एक धाव मिळते कारण जे क्षेत्ररक्षण आपण बघतोय ऑफच्या दिशेने मिड ऑफ शॉर्ट कव्हर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट स्लीपर कव्हर 38 सर्कलच्या आत आणि ऑफ साइडला 38 सर्कलच्या शॉर्ट मिड विकेट। हा चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयास केला, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंचांद्वारे वाईडचा इशारा आलाय। अतिशय चांगला निर्णय पंचांद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत। लॉ ऑफ क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम आहेत आणि त्यापैकी हा नियम क्रमांक 25 जो आपल्यापर्यंत सादर करतात गोकुलदास पाटील हे पंचांच्या भूमिकेमध्ये। हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयास केलाय, रिव्हर्स म्हणजेच क्रिकेटमधील एक घातकी फटका जो खेळताना एकतर तुम्ही पायची तोडू शकतायत किंवा त्रिफळाची तोडू शकतायत। आणि हा निवड तुम्ही कधी करू शकता ज्यावेळेस एखादा चेंडू गुडलेन क्षेत्रामध्ये पडलाय किंवा ओव्हरपिच पडलाय त्या चेंडूचा समाचार तुम्ही पुरेपूर घ्यायचा असतो। धाव संख्येत काय बदल झालाय, धावा झाले धाव करतो। पुढचा चेंडू काही पे निगाह काही पे निशाणा खेळायचा होता, ऑन साइडला चेंडू गेला ऑफ साइडला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू शरीराला अडवून गेल्या कारणानं पंचांद्वारे लेग बाईटचा इशारा आलाय आणि या अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली 3। प्रेक्षक हो, आपण जो सामना बघतोय तो आजच्या प्रकाश झोतातील टुर्नामेंट्स मधील शेवटची लढत आहे। ब्राह्मणदेव भटाळे विरुद्ध गोपीनाथ स्पोर्ट्स भावाळे या दोघांमध्ये लढत आहे आणि प्रथम फलंदाजी करत आहेत ब्राह्मणदेव भटाळे संघाचे खेळाडू। आता रिव्हर्स फटका निवडलाय, चेंडू जातोय डीप थर्ड मॅनच्या दिशेने, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, मध्ये चेंडूची मारायची बाहेर 4 धावांसाठी।
4 धाबा मिळत आहेत. अतिशय चांगलं चतुर्य बघायला मिळालं या फलंदाजाचं आणि या 4 धाब्यांशी धावसंख्येत थोडासा बदल झालाय. धाबा झाले धाफेकर 7. संदीप गावड ते उल्लेख केला की रिव्हर्स शॉट घातकी फटका बऱ्याच वेळा घातक सुद्धा ठरतं. रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंग अजून सुद्धा विसरलेलं नाही. त्याने जो रिव्हर्सचा घातक फटका खेळला होता त्यामुळे कदाचित इंग्लंड संघाचं स्वप्न साकार झालेलं नव्हतं वर्ल्ड कप जिंकण्याचं. खरोखरच रिव्हर्सचा जो फटका निवडायचा असतो त्याला सुद्धा एक चातुर्य लागतंय आणि नुकतंच आपण बघितलंय फलंदाज होता. आता पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू थोडस जर आपण बघितलं तर लेग स्टंप वरून जाणारा होता. पंचांकडे फलंदाज बघतच राहिला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरले. धावसंख्येत बदल नाही. धावा धावपैकीवर आहेत त्या फक्त आणि फक्त 7. चेंडू टाकून झाले त्या षटकात 5. निष्णात पंच आहेत काय ग्रीप बदलली होती पंचाने बघितलेलं होतं. येस म्हणूनच तशा प्रकारे निर्णय बघायला मिळाला. लो फुल्ड चेंडू पायावर आदळला की काय ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र ऑन साइडला चेंडू मिड ऑन मध्ये गेलाय आणि लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय कारण तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती आणि एका धावण्याची धावसंख्या झाली ती 8. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना बामनदेव भटाळे संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद फक्त आणि फक्त 8. माझ्यासोबत जोडले गेलेत मोहन भोईर जे एक नामी समालोचक आहेत. मोहनजी पर्यंत मी पोहोचतोय. मोहनजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 8 आलेत. 4 षटकांमध्ये किती धावा यायला हव्यात या पहिल्या डावामध्ये काय वाटतं आपल्याला? निश्चितच संदीप जर पहिल्या षटकात आपण विचार केला होता उत्तम गोलंदाजी हाताळली ते खरोखर अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली आणि ज्या अनुषंगाने धावा हव्या तशा मात्र निश्चित पहिल्या षटकात आलेल्या नाहीत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक थोडासा बॅकफुट आपण पाहतो संघाला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये फलंदाजीची पॉवर दिसणं गरजेचं आहे. खरोखर क्रिकेट हे आपल्या भारतामध्ये सातत्याने खेळलं जातं कारण पूर्वी या खेळाला क्लब बॉल असं म्हटलं जायचं आणि त्याच्यानंतर प्रचलित शब्द क्रिकेट हा आपल्याला आलेला दिसतोय. बऱ्याच जणांना माहित नाही क्लब बॉल हा सुरुवातीला हा शब्द क्रिकेटसाठी वापरण्यात आलाय आणि भारतामध्ये 17व्या शतकात जसं क्रिकेटला सुरुवात झाली त्याच्यानंतर 1721 साली पारसी क्रिकेट क्लबची स्थापना झाली आणि तदनंतर 1792 साली कलकत्ता क्रिकेट क्लबची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये अनेक क्लब अस्तित्वात आलेले दिसत आहेत. सध्या मैदानाच्या आत आमची नजर जाते. पुन्हा रिव्हर्स फटका निवडलाय. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेला होता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी फलंदाज वेगाने धावतायत. फिकीपर्यंत 3 धावा होतील काय हा प्रश्न होता आमच्यापर्यंत. मग त्याचं उत्तर फलंदाजाने दिले आणि या 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांची धावसंख्येत बदल झाले. धावा झाले धावफलकावर 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. बघा कशा पद्धतीने हा फटका निवडला होता. साइड स्क्रीनवर आपण बघू शकतो. रिव्हर्स फटका निवडलेला होता फलंदाजाने आणि त्याचा फायदा त्याला होताना दिसतोय. सध्या मैदानाच्या आत फलंदाज आपले लेन्स बांधताना सर डॉन बॅटमॅन म्हणतायत की तुमचे जे बुटांचे लेन्स आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बांधले पाहिजेत आणि अशा पद्धतीने मैदानाच्या आतून सुद्धा दृश्य बघायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स निवडला. चेंडू डीप खाली पट्ट्याच्या दिशेने जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर्स आणि पंचांवर इशारा आलाय. दॅट्स 6 रन्स बिगी आणि प्रेक्षकांनी मला तरी वाटतं झेल टिपले त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आदरणीय महेंद्र पाटील ज्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जातील. धावसंख्येत झपाट्याने वेग आले. धावा झाल्या धावपैकीवर 17. प्रेक्षकांनी येऊन हे 100 रुपयाचे पारितोषिक घेऊन जायचंय. आपण झेल टिपलेला आहे. बिनबाद 17. बघूया आपण साइड स्क्रीनवर पुन्हा एकदा बघू शकतायत कशा प्रकारे रिव्हर्स निवडलाय. फटक्यामध्ये जोर होता आणि त्याचा फायदा पुरेपूर झालाय फलंदाजाला. 7 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्या धावपैकीवर 17. पंकज याच्या बॅट मधून आलेला हा फटका. 6 धावा मिळतात पंकजाला. चांगलं दृश्य बघू शकताय आपण. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर शतरक्षक बाउंड्री लाईनच्या लगतच आपल्याला जाताना दिसतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट समारा. गुडलँड क्षेत्रातील चेंडूला खोदून काढण्याचा प्रयास केलाय. त्याच्यामध्ये असफल ठरला होता. चेंडू जरी आला असला कव्हरच्या दिशेने तरी 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांशी धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्या त्या बिनबाद 19. 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. खरोखरच जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये भरपूर ज्या जागा असतात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि आता सुद्धा व्यवस्थित क्षेत्ररक्षण लावलं जातोय. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयास केला जातोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. एकतर रिव्हर्स पद्धतीने जर फटका चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नसेल तर सरळ बॅटने चेंडू खेळायला हवा आणि सरळ बॅटने जर फटके खेळला तर निश्चितच चांगल्या धावा जमू शकतात. धाव संख्येत काही बदल नाही. धावा झाल्या धाव फलकावर त्या बिनबाद 19.
षटक आपण बघतोय. षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरू झालाय, ज्यांनी 4 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत मोजलेत. प्रेक्षक सुद्धा आले ज्यांनी झेल टिपलाय, त्यांचं मी स्वागत करतोय. पुढचा चेंडू लो फुल टच करून चेंडूला टोलावलाय. चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये गेला. एक धाव मिळाली. दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावतायत. पीकेपर्यंत सहज गती आहे. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली. एकूण धावा झाल्या त्या बिनबाद 21 रन्स. प्रेक्षक आमच्या अतिथी कक्षामध्ये गेलेत, तर आपण जाऊया, प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. चला, ह्या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज तयार. रेडामावर विकेटचा मारा. सुंदरीच्या चेंडूला स्वीप केलंय. चेंडू जातोय स्कोर लेग आणि मिड विकेट याच्या मधामध 4 धावांसाठी. दॅट्स 4 रन्स. कणकणीत दणदणीत त्याचा चौकार. आणि याच बरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली ती 25. सरळ आता पुन्हा आम्ही अतिथी कक्षामध्ये जातोय, ज्या ठिकाणी सचिव आमचे ज्येष्ठ समालोचक डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदीप गावट. विक्रम याने झेल पकडला होता, षटकार जो मारला होता आणि झेलसाठी जे 100 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे, मी सन्मान्य पहिला मानकरी आहे आणि सन्मान्य आमचे महेंद्रजी पाटील यांचे शुभ हस्ते हे 100 रुपये पारितोषिक विक्रम यास देण्यात येते. विक्रम, झेल पकडलेला आहे, कुठला आलात आपण? मी प्रॉपर सातारा बेवून येऊन आलो सर. क्रिकेट खेळतात तुम्ही? नाही खेळतो, कंटिन्यू खेळतो. काय वाटतंय स्पर्धेमध्ये इथे सहभाग पाहण्यासाठी आलेल्या आहेत, या स्पर्धेविषयी काय वाटतंय? खूप छान वाटतं. मी टीव्हीवर पाहत होतो, टीव्हीवर पाहत असताना मी इकडे आलो डायरेक्ट लाईव्ह बघायसाठी. ऑल द बेस्ट, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. यानंतरही तुम्ही झेल पडला, अजूनही 10 दिवसाचा खेळ बाकी आहे. धन्यवाद. खरोखरच प्रेक्षक दूरवरून आलेत या टुर्नामेंटचा आनंद लुटण्यासाठी. आणि सध्या त्या 2 षटकात शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतात हे ऐकवण्यासाठी मातृभाषेमध्ये येत आहेत मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक मित्र मोहन भोईर. तर आवाज ऐकूया मोहन भोईर सरांचा. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मोहन भोईर 1-2 मिनिटासाठी थांबवतोय. आज 100 रुपयाचं पारितोषिक, उद्यापासून कदाचित हा आकडा वाढणार आहे. उद्यापासून कदाचित 200 रुपयाचं पारितोषिक होणार आहे आणि म्हणजे दिवसागणित हा आकडा वाढणार आहे. आणि जेव्हा अंतिम दिवस येतील तोपर्यंत कुठला आकडा जाईल हे मला आजही सांगता येत नाही. धन्यवाद गवळी सर. तर मित्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर उत्तम सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र एक साजेशी कामगिरी झाली नव्हती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फटक्याबाजीला प्रारंभ झाला होता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चेंडूवर ड्राईव्ह केलं होतं, मात्र थोडंसं मिसस्टँडिंग झालं होतं 2 फलंदामध्ये. पॉपिंग सोडली होती, मात्र वापसी झालेली आहे. सुरक्षित आपल्या घरामध्ये पुन्हा पोहोचतोय. 1 धाव अर्जित, 1 धावांची संघाची धावसंख्या 26. तिसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज अनंत. संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे अनंत. पंचांकडे गाडी घेतो. रॅटम ओव्हरचा मारा, हलक्याच पावलांचा रणा. या ठिकाणी मात्र एक दिशांची स्क्वेअर मारा झाला होता. पंच मात्र वाईटची कोणी घेते का? अवांतर दाबाने संघाची धावसंख्या होती ती 27. मोहनजी, आज झटपट क्रिकेटमध्ये आपल्याला क्रॉस शफल होणारे फलंदाज जास्त बघायला मिळत आहेत. पण निश्चितच आज खरोखरच कित्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज रिवर्सचे फटके मारता आपण जास्त फलंदाज पाहिले आहेत. पुन्हा एकदा अनंत स्लो वन डिलीव्हरी, थोडासा लो फुलटा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू नॉनस्टॉप रिझन मध्ये जातोय. पंच चौकाराची फुलटा चेंडू होता, लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जातोय. मात्र पंच बाईचा इशारा करतात. 4 धावा अर्जित झालेल्या. धावा येणं फार गरजेचं. धावा कशा आल्या हे महत्वाचं नाही, धावा कशा आल्या हे फार महत्वाचं आहे. आणि या 4 धावानं संघाची धावसंख्या आता मात्र होती ती 31. अतिरिक्त धावा सुद्धा संघाला मजबूती निर्माण करून देतात. एकूण धावसंख्या झाली ती बिनबाद 31. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलाय. चेंडू वाडिशा लॉंगर रिझन मध्ये 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केले जातो. उत्तम फेक, मात्र 2 फलंदाजांमध्ये सुरेख असा समन्वय ताळमेळ सुरत आहे आपण पाहतोय. आणि सहजगत्या 2 धावा अर्जित करण्याची संधी. धावसंख्या 2 धावाने पुढे सगळं धावसंख्या होती ती 33. तिसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी धुरा सांभाळतो अनंत. पंचांकडे गाडी घेतो. रॅटम ओव्हरचा मारा.
उत्तम फटका आपण पाहिला आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा स्वीप केलं तर म्हणतो चेंडू बॅकवॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये झाला. उत्तम क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात आहे. एक धाव अर्जित, धावसंख्या 34. बिनबाद 34. ब्राह्मणदेव भाटाळ या संघ उत्तम कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये उत्तम कामगिरी करून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून आपण पाहिलं वीर आणि दापोडे या संघाला शिकस्त दिली होती भाटाळ या संघाने. पुन्हा एकदा अनंत या ठिकाणी मात्र थोडासा चेंज ऑफ पेस आपण पाहिलात. मात्र चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिल्या दुसऱ्या बाउन्सवर चेंडूला कलेक्ट केलं जात आहे. फेक उत्तम झालेली आहे. मात्र दोन फलंदाजामध्ये एक सुरेख असं रनिंग बिटवीन आपण पाहतोय, समन्वय पाहतोय आणि या अनुषंगाने 2 धावा अर्जित करण्याची संधी, 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 36. दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी मजबूत भागीदारी असतात आणि मला तर वाटतं या टुर्नामेंट्स मधली पहिली अशी भक्कम भागीदारी आहे पहिल्या विकेटसाठी. आणि निश्चितच संदीप जरा संघासाठी सलामी जोडी एक चांगली कामगिरी केली तर खरोखर संघासाठी एक पायाभरणी उत्तम असते. चेंडूला ड्राईव्ह केला होता. आपल्या फॉलोथ्रोमध्ये मात्र चेंडूला कलेक्ट करता आला नाहीये. बॅक टू बॉलर असा मारा झाला होता. मात्र आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला निश्चित कलेक्ट करता आलं नव्हतं आणि या अनुषंगाने एक धावा अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त होती ती फलंदाजाला. मित्रांनो, सन्मान आणि आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेचा उद्या दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवशी आमचं शेड्यूल जे सुरू होणार आहे ते बरोबर 2 वाजता. उद्या 2 वाजताचा पहिला सामना होईल तो गावदेव भिनार विरुद्ध सोनिका मालोडी. दुसरा सामना सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध चेरोबा वासेरे. तिसरा सामना गंगामाता गोंदवली विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खलिंग. चौथा सामना सुजाता पिंपलास विरुद्ध विलासमती राहणार आणि जो 5वा सामना पहिल्या फेरीतला होईल तो अन्नू 11 सुरई विरुद्ध चेरोबा कोण. धन्यवाद. चांगली माहिती आपल्यापर्यंत दिली जाते. सध्या पुन्हा एकदा धावपळ करून नजर टाकूया. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ब्रह्मदेव भाटाळे संघाची धावसंख्या बिनबाद 37. बिनबाद 37. चौथ्या षटकाला प्रारंभ. शेवटचा अखेरचं निर्वाणीचं षटक आपण पाहतो. गोलंदाज सज्ज होतोय कैलाश. वैयक्तिक पहिला सांघिक शेवटचं. ब्राह्मणदेव भाटाळे संघ 3 षटकांच्या अंती बिनबाद एक 37 उत्तम फलंदाजीचा प्राप्ती आपण पाहतोय ब्राह्मणदेव भाटाळे संघाच्या वतीनं. गोलंदाज सज्ज कैलाश. पंचांकडे गाडी घेतो राईटम ओव्हर जाऊन आणि या ठिकाणी हलकासा अपील केलं जातं. पंच संवाद लेग बिफोर फलंदाज बाद होतोय. प्लम केले जाते त्या फलंदाजाला. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1774 साली पायचीची संकल्पना अस्तित्वात आली आणि त्यानुसार वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर केटी वॉल्टर या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला 24 ऑगस्ट 1972 साली पायचीत केलं होतं बॉब उल्मर या इंग्लंडच्या गोलंदाजाने. एक कैलास पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. पुन्हा एकदा कैलास आणि या ठिकाणी मात्र थोडसा मिस्टँग स्ट्रोक आहे. चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक खाली मात्र झेल कलेक्ट करता येत नाहीये आणि या अनुषंगाने 2 धावा अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त होती ती फलंदाजाला आणि या 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 39. म्हणजे उलट्या दिशेने येऊन झेल टिपणं कठीण काम असतं आणि कठीण काम सोपं करण्यासाठी हा क्षेत्ररक्षक केला होता. एकतर मला भागीदारी विषयी चर्चा करावी असे वाटते. पहिल्या विकेटसाठी अतिशय महत्वपूर्ण भागीदारी केली होती ती प्रयाग आणि पंकज या दोघांनी 37 धावांची भागीदारी केली आणि याच्यामध्ये 9 चेंडूमध्ये 12 धावा करून फलंदाज प्रयाग पास झाला. महत्वपूर्ण साथ दिली पंकजाला या खेळाडूने. पुन्हा एकदा कैलास आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. मात्र चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली बघूया वाटे कॅच बघूया. मात्र क्षेत्ररक्षक पंच बघूया कशा प्रकारचा निर्णय देतात. हा चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर कलेक्ट केला गेलेला आहे आणि या अनुषंगाने तो चेंडू षटकाराच्या रूपाने असावा, षटकार असावा. पंच
षटकाराची घोषणा करतात. एक कॅल्क्युलेटर षटकार झेल निश्चित कलेक्ट केला होता, मात्र स्वतःला कलेक्ट करू शकला नव्हता त्या ठिकाणीचा क्षेत्ररक्षक, आणि या अनुषंगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलेक्ट केला जातोय. आणि या 6 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या 45. बघा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केले ते. ओ, एक जो पाय होता तशी मरीशेवर पडलेला होता. मात्र आता हा चेंडू जो आपण बघितलाय तो डावी इशीच्या बाजूला वळतोय आणि पंच सुद्धा आमच्यापर्यंत वळतायत, त्यांचा वाईडचा इशारा आलाय. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 47. संघनायकाने जो निर्णय घेतला होता, संदीप आपण बघितलं, प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता ब्राह्मणदेव बाटाळे संघानं, आणि आतापर्यंत तरी योग्य असा निर्णय वाटतोय. कारण उत्तम सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, चांगली धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या ती 47. चेंडूला लॉक केला आणि चेंडू वाडिश सीमेच्या बाहेर जाणारा शॉट. सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणधुमाळी, चेंडू आणि बॅटमध्ये जबरदस्त रणकांदन, आणि या 6 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या पदार्थ 67 फक्त भारत धावसंख्या 53. 50 गाठली जाते, एकूण धावसंख्या झाली ती 53. एक गडी बाद, चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आणि अजूनही या इनिंग मधल्या मला तरी वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे याचाच अर्थ जर आपण विचार केला तर धावसंख्या झपाट्याने आपल्याला येताना दिसते. अंतिम षटक प्रगती पथावर उत्तम सुरुवात आपण पाहतोय. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केला आणि चेंडू मात्र उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. एफर्ट्स उत्तम होता, प्रयत्न अतिशय चांगला होता, झेल मात्र सुटलेला आहे. आणि ह्याच दरम्यान मला वाटतं 3 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. उत्तम रनिंग बिटवीन सुंदर पाहतो, 2 फलंदाज सुरेखाचा समन्वय पाहतोय. मोहनजी, प्रत्येक क्षेत्ररक्षक जो आहे तो आपले 100% एफर्ट्स देताना आपल्याला दिसतोय. जसं आता प्रयास केला बघा, किती सुंदर प्रयास होता या क्षेत्ररक्षकाचा. फटका बॅकलिपच्या सामने खेळला होता ऑन साईडला, आणि लॉंग ऑन मध्ये अप्रतिम प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाद्वारे. बघा स्पष्ट आपण बघू शकतात आपल्या साईड स्क्रीनवर. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलाय, चेंडू वाडिश लॉंगर रिझन मध्ये आता माझा कलेक्ट केला जातो. उत्तम झेल कलेक्ट केला जातो, अतिशय वाखण्याजोग असं झेल कलेक्ट केला जातोय. मित्र, उत्तम आयोजन, उत्तम नियोजन. आमचे सहकारी समालोचक, नामांकित समालोचक खारबाव भावेश काटे, खारबावरून भावेश काटे यांनी या स्पर्धेला आयोजनाला शुभेच्छा पाठवल्या. धन्यवाद भावेश काटे. तसेच आमचे परम मित्र आणि ज्यांना निश्चित आपण उद्या ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, सोनिका मालोडी या संघाचे नामांकित खेळाडू जितूजी पाटील यांच्याकडे या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद जितू. तर मित्र, 4 षटकांच्या अंती ब्राह्मणदेव बाटाळे प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या येते 56, आणि विजयासाठी जे लक्ष असणार ते 57 धावांचं. आणि या लक्ष्यात बादला करताना कशा प्रकारची सुरुवात होती याचं धावतं वर्णन करण्यासाठी आमचे परम मित्र, आमचे गुरुवारी आणि खरोखरच आमच्या वयापेक्षा जास्त ज्यांचा अनुभव आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉक्टर मोरेश्वर गवडी पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत आहेत. धन्यवाद.
सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या सन्मानार्थ यांच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 57 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर 14.25 आवश्यक धावगती आस्किंग रन रेट आणि ही धावगती नक्की चांगली असते, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. पण सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये होईल, संदीप गावडे यात वाद नाहीये, कारण नो डाऊट संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ मजबूत आहेत आणि 14.25 सरासरी कसं काय पाठलाग केला जातो हे आपण ऐकूया. पंकज इथे पहिल्या चेंडू घेऊन आणि पहिल्या चेंडूला लॉफ केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल येतो का बघायचंय आणि लवण सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. जशाच तसे उत्तर. समोर जे विशाल लक्ष आहे, लक्षाचा पाठलाग करताना अटॅकिंग सुरुवात पहिल्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे अनंत याने. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातो आणि मॅक्झिमम 6 अप्रतिम फटका. षटकाराने अनंत याने खातं उघडलेलं आहे, संघाचे खातं उघडतोय. पंकज लॉंग रनअप जवळपास 10 ते 15 पावलांचा रनअप. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. हा चेंडू अतिशय करारा फटका खेळला, चांगलं क्षेत्ररक्षण मिळवला आणि धावत करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर डायरेक्ट हिट. अनंत याची खेळी संपुष्टात. म्हणजे समोरच्या संघाला जे हवं होतं ते मिळाले, कारण अनंत हा खतरनाक आणि होऊ शकला असता, आणखीन घातक होऊ शकला असता, मात्र त्याची घातकता या ठिकाणी थांबवली जाते आणि अनंत याला बाद केलं जाते. धावबादच्या रूपाने ज्यावेळेस फलंदाज बाद होतो त्यावेळेस तू जास्त निराश होते. अतिशय उत्कृष्ट असा फटका आम्ही म्हणून पाहू शकतो. रिप्ले मध्ये करारा जोरदार प्रहार केला होता, तितकंच चांगला मिळवला क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षा जास्त तत्परतेने फेकी डायरेक्ट हिट. अतिशय अचूक निर्णय या ठिकाणी पंचांचा. कुठेही क्रीज मध्ये दिसलेला नाहीये अनंत. खरोखरच आपण स्पष्ट बघितले आणि धावबादच्या रूपाने आज आपल्याला जास्तीत जास्त फलंदाज बाद होताना दिसले. चांगल्या सुरुवातीनंतर एक मोठा हादरा बसले. एक बाद धाबाधाबीवर आहेत त्या फक्त आणि फक्त 6. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला ते ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिडलला थोडासा वाईडिश डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8. 1 बाद 8. गोकुलदास पाटील यांचं तसं एक वैशिष्ट्य आहे, तिसऱ्या पंचांची सुविधा फार कमी वेळा घेतात. खरोखरच एक लुक्स व्यवस्थित असायला हवेत आणि ते निरीक्षण व्यवस्थित करतायत आणि त्याच्यानंतर जो निर्णय आहे तो आपला त्यांचा आपला निर्णय बघायला मिळतोय. सूरज राईट हॅमवर द विकेट. याला मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पोहोचण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चेंडू इतका बाहेर होता की सरते शेवटी एसटीच्या हातात निघून गेलेला आहे आणि पंचांनी मात्र आपलं काम चोख बजावलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 9. 1 बाद 9. फक्त 3 चेंडू टाकून चालत आणि 3 चेंडूवर 9 धावा आल्यात, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. पंकज याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू मिडलवरनं पुन्हा जातोय डीप मिडलला. क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. असं वाटतं की हा सामना सुद्धा रंगतदार असल्याने प्रेक्षकांना बघायला मिळेल. ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग केला जातोय आणि ज्याप्रमाणे जे लक्ष आहे, असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच हवं असतं सर, म्हणून अगोदर मी तसा उल्लेख केला होता. पंकज याला मात्र लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. व्हॉट अ कॅच. झोकून दिलाय. कपडे जरी खराब झाले असले कुठल्या प्रकारची चिंता नाही, कारण
शेवटी सर्फ एक्सेल आहे ना. Yes, डाग तर धुवून जातील, मात्र ही जी आठवण आहे ती कायमचीच राहून जाईल. अतिशय चांगलं एफर्ट्स आणि त्याच्यामध्ये सफळ झालंय. 10 for 2 loss. पंकज याला पुन्हा एकदा ट्राय केला चेंडू मिड विकेटला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती 12. पहिलं षटक पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 12. मी तर म्हणेन थोडीशी समाधानक सुरुवात म्हणता येणार नाही, कारण 2 फलंदाज बाद झालेत महत्वपूर्ण, आणि जी आवश्यक धावगती आहे त्या धावगतीला स्पर्श झालेला नाहीये आणि सलामीची जोडी ही तंबूत परतलेली आहे. सर एक अजून लक्षात घ्यायला पाहिजे आपण, कारण पहिल्या डावाला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या षटकामध्ये फक्त फलंदाजी करणाऱ्या बटाला संघाच्या 8 धावा होत्या आणि आता प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात त्या गोपीनाथ स्मृती भावाळे या संघाच्या. याचाच अर्थ तो संघ 4 धावांनी पुढे दिसतोय. पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती, त्यासाठी तसे उत्तर देणं गरजेचं असणार आहे. पण आज जे आपण फलंदाजी बघितली गोपीनाथ स्मृती भावाळे संघाची आणि त्यांच्यामध्ये मधल्या फळीतील असे फलंदाज जे स्फोटक असे फटके खेळतायत, ती क्षमता या संघामध्ये सुद्धा आहे. याचाच अर्थ टिक फॉर टॅट जसं तसं उत्तर देऊ शकतो हा संघ. तसंही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण यापूर्वीचा सामना एक बघितला होता, केवनी स्फोट केवनी. भीमत यांनी जितकी विस्फोटक सुरुवात पहिल्या षटकामध्ये 25 धावा पटकावून सुद्धा हा संघ पराभूत झाला. क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर्ड. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे उचित ठरणार नाहीये. आणि आता 15च्या अत्यावश्यक धावगतीने 45 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. प्रयाग याला मात्र हो केलेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र प्रयत्न केला जात नाही आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 14. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा जो अंदाज होता तो अंदाज चुकलाय. तर 2 माइंड मध्ये गेला, पुढे जाऊ की मागे राहू, आणि या विचारामध्ये मात्र चेंडू व्यवस्थितरित्या लँड झालाय आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. आवश्यकता आपण रिप्ले मध्ये कशाप्रकारे फटका खेळला, थोडासा शफल क्रॉस होऊन फटका, बराच वेळ चेंडू हवेत. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडा थंबल झालेला होता, द्विधा मनस्थितीमध्ये आला होता. या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, जागे रहा असा आदेश देणारा चेंडू वेगात टाकलेला होता आणि सरळ निघून गेलेला आहे. तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. खरोखरच क्रिकेटमधील एक चांगला चेंडू ज्याला म्हटलं जातं, गुडलँड क्षेत्रातील चेंडू नुकताच आपण बघितलंय आणि ह्या चेंडूवर फलंदाज खुल्या मनाने खेळू शकला नाही. प्रयाग याला पुन्हा शब्द क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील केलं जात आहे, मात्र अपील जे केलं ते उत्साहाने केलं जात आहे. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आणि हा चेंडूचं जर वर्णन करायचं झालं तर स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. या अगोदरचा चेंडू थोडासा वेगवान होता आणि आता पडलेला चेंडू हा संत गतीने पडलेला दिसला. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतो ही खरं तर चांगल्या गोलंदाजीची एक खूण असते. प्रयाग यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, सातत्याने शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. आज संदीप गौड आपण पाहतो पहिल्या सामन्यापासून फलंदाजी आहेत हे सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. एपी डिव्हिलियर्स या महान क्रिकेटपटू प्रमाणेच सर्व खेळाडू हे ऑफ स्टंपच्या दिशेने सफळ होताना दिसतात. फास्ट क्रिकेटमध्ये ह्या घटना आपल्याला बघायला मिळतात. प्रयाग याला चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि जीवनदान मिळते, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. सोपा झेल खऱ्या अर्थाने सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. जेव्हा संधी मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील काही गोष्टींचा आम्ही उल्लेख नक्कीच करू, निश्चितच करणार आहोत. मात्र जसं आपण म्हटलं की सोपा कॅच होता, सोपा जय होता, तो सुटलाय आणि बरेचसे आपल्याला कठीण जय हे सोपे होताना दिसतात. म्हणजे ते कठीण जय जे क्षेत्ररक्षक असतात ते टिपतायत. धावसंख्या झालेली 16. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. प्रयाग याला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, स्क्वेअर लेग कडे जातोय. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या झालेली 17. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होणार आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झालेली 17 आणि उर्वरित जी 2 षटके आहेत त्या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. काय होतंय
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक वसईचा एक बुलंद आवाज संदीप गावट. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या या रात्रीतील शेवटची लढत आपल्या समोर आले. मामनदेव भटाले विरुद्ध गोपीनाथ स्मृती भावाळे अशी, आणि जिंकण्यासाठी गोपीनाथ स्मृती भावाळे संघाला 2 षटकांमध्ये 20च्या सरासरीने 40 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेस कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागेल आणि याच्यामधून बाहेर निघण्याची क्षमता असायला हवी. कारण म्हटलं जातं परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल त्याला पार्ट ऑफ लाईफ म्हणतात आणि अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्याची क्षमता जे दाखवतात त्यांना आर्ट ऑफ लाईफ म्हणतात आणि आता ही आर्ट ही कला दाखवावी लागेल फलंदाजांना. तिसरे षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतून गोलंदाज झाले अविनाश आणि समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे विनोद जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. ऑन साइडला लॉंग ऑन कव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन डावीष्टीच्या बाहेर वळतोय आणि पंचांद्रे वाईडचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. या अतिरिक्त धावांशी धावसंख्येत बदल झाले. धावा झाल्या धावफलकावर त्या 18. म्हटलं जातं की क्रिकेट खेळताना प्रत्यक्षात 11 खेळाडू असतात मात्र एक 12वाचा खेळाडू असतो तो कधीच आपल्याला दिसत नाही आणि तो म्हणजेच अशा प्रकारे ज्या वाईड आणि अवंतर ज्या धावा येतात तो 12वा खेळाडू पूर्ण करत असतोय. एकूण धावसंख्या 18. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. गोलंदाज तयार अविनाश. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. डावी इष्टीवरचा चेंडू सरळ पायावर आदळलाय. पंचांद्रे अपील केलं जातंय आणि यस इज गॉन. थोडं शफल क्रॉस होऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि चेंडू डाव्या पायावर आदळलेला आहे पाहू शकतो आपण. यस नो डाऊट परफेक्ट आणि अशा रीतीने एक चांगला योग्य निर्णय पंचांद्रे आपल्यापर्यंत पोहोचले. याचाच अर्थ आपण धावफलकावर पुन्हा नजर टाकूया. एकूण धावसंख्या झाली ती 18. गडी बाद झाले ते 3 बाद 18. आता स्थिती अशी निर्माण झाली चेंडू शिल्लक आहेत आमचे स्कोरर सांगतात 11 आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. न्यू मॅन इन नवीन फलंदाज करण्यासाठी आला वेदांत स्ट्रायकिंग कडे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट स्लीपर कव्हर, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू लेग स्टंपच्या बाजूने जातोय आणि पंचांद्रे हात खुले होत आहेत. वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा दिल्या जातात. या अतिरिक्त धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाल्यात 19. अजूनही 38 धावांची गरज आहे. वाईट धावा देणं म्हणजे स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये आणणं असं म्हटलं जातं कारण त्याच्यानंतर आत्मविश्वास फलंदाजाचा वाढत असतो आणि फलंदाज मोठे फटके खेळत असते. चांगले प्रकाश झोतातील सामने आपण बघतोय. 1992 साली भारत वर्सेस इंग्लंड हा पहिला प्रकाश झोतातील एक सामना झाला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयास केलाय. फुटवर्क व्यवस्थित नव्हतं. संतुलन व्यवस्थित बनवत नाही फलंदाज आणि त्याचा फायदा गोलंदाजांना होताना दिसतोय. काय वाटतं तुम्हाला सर? अगदी बरोबर. फटका चांगला जर खेळायचा असेल तर चेंडूवरची नजर, तुमचं फुटवर्क, प्लेसमेंट, टायमिंग आणि ताकद या 5 गोष्टींचा मिलाप होणं फार गरजेचं असतं. यस अगदी बरोबर आहे. जे उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर आम्हाला प्राप्त होतंय. डॉक्टर मोरेश्वर गवळी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आता पुन्हा एकदा अपील केलं जातंय आणि अशा रीतीने मला तरी वाटते हा त्रिफळा उद्देश होतोय फलंदाजाचा. रिप्ले मध्ये आपण नंतर बघणार आहोत. निश्चितच फुलटच चेंडूवर अशा प्रकारे फलंदाज फसले जातात. फुलटच चेंडू तर वास्तविकरित्या त्या चेंडूला तुम्ही सीमारेषेला पर्यंत पोहोचू शकताय मात्र तसं काही घडलं नाही. 4 बाद धावसंख्या 19. रिप्ले मध्ये आपण बघूया. 2 ढेळ्यांमधून सरळ चेंडू यष्ट्यावर आदळलाय. अपील पायचीच केलं होतं मात्र गोलंदाजाला कळलं नाही की यष्ट्या उद्ध्वस्त झालं तसं. एकूण धावसंख्येत 4 बाद 19. आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. अजूनही 38 धावांची गरज आहे आणि त्या 38 धावा पूर्ण करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 38 धावा. हा चेंडू मधल्या इष्टीवरचा थोडासा आउट स्विंग झालाय. 1 धाव पूर्ण केली.
बघूया काही इशारा होते पंचांद्वारे वाईडचा इशारा आलाय 1+1 या 2 अतिरिक्त धावा मिळतात. या 2 अतिरिक्त धावांशी धावसंख्या 13 बदल झाले. धावा झालेत 4 बाद 21. दबाव जर कमी करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वालवंटाची सुद्धा नंदनवन करता येतो आणि प्रयत्न करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण आज मात्र भटाळे संघाने प्रभावित केलेला आहे. खास करून युवा खेळाडूंचा संघ आहे आणि खूप प्रभावित केलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे भटाळे संघाने. येस, आता मात्र भावाळे संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. 9 चेंडू 36 धावांची गरज. हा चेंडू मधल्या इष्टेवरचा होता. थोडासा क्रीज पॉइंट क्रीज पासून पुढे सरसवला फलंदाज. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. एकदा मिळाली दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावतायत आणि फेकी येईपर्यंत सहजगत्या या 2 दबाव वाढला जातो तो फलंदाजी करणाऱ्या संघावर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुटवर्क करून चेंडूला खेळलाय. चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये गेलाय. एक धाव मिळाली दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावतायत. 1 बाउन्सने कलेक्ट करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. खराब फेकी कदाचित तिसरी धाव झाली असती मात्र तसा प्रयत्न केला जात नाही. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांशी पुन्हा नजर टाकूया. धावा झाल्या धावपळकर 25. आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. आता शतरक्षक डीप केले जात आहेत कारण मोठे फटके खेळण्याची भूभा दिली जाणार नाही या फलंदाजाला. पुढचा चेंडू लो फुल टच चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय स्कोर लेग मध्ये. एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद होतोय. 5 बाद. धावसंख्या थोडासा बदल झालाय. धावसंख्या झाली ती 26. षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर झाले ते 26 आणि आता शेवटचे 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. काय वाटतं गवळी सर, 6 चेंडू 31 धावा अशा प्रकारचे सामने आपण कधी बघितलेत काय? पूर्ण झालेत अशा धावा? तालुका क्लबने बरेचसे सामने झालेले आहेत. सामने जिंकलेले सुद्धा आहेत. पण ह्या ठिकाणची स्थिती जर आपण बघितली आणि ज्याप्रमाणे भटाळे संघ गोलंदाजी करतोय मला असं वाटतं की हे मिशन इम्पॉसिबल. ज्याप्रमाणे फलंदाजी केला अनंत बाद झाल्यानंतर आता ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग व्हायला हवा होता तो बघायला मिळत नाहीये. जबरदस्त मानसिक दबावाखाली हा संघ भावाळे संघ खेळताना दिसतोय. मित्रांनो, उद्या सन्माननीय आदित्य ठाकरे चषक 2017 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेला जी सुरुवात होईल ती बरोबर दुपारी 2 वाजता. पहिला सामना गावदेव भिनार विरुद्ध सोनिका मालोडी. दुसरा सामना सिद्धिविनायक अंजूर विरुद्ध चिरोबा वासेरे. तिसरा सामना गंगामाता गोंदवले विरुद्ध सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. चौथा सामना सुजाता स्पोर्ट पिंपलास विरुद्ध विलासमती राहणार आणि शेवटचा पहिल्या फेरीचा सामना अन्नू इलेव्हन सुरे विरुद्ध चिरोबा कोण. अशा प्रकारच्या उद्याच्या दिवसातील होणाऱ्या लढती संदर्भात या ठिकाणी वक्तव्य केलं जाते. सध्या फलंदाजांनी जोरदार प्रहार केलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर निघून गेलाय. बघूया पंचांद्वारे काय इशारा. पुन्हा आपण रिप्ले बघूया कशा पद्धतीने फलंदाज बाद झाले. बघा बरोबर मधल्या इष्टीवरचा चेंडू होता आपल्याला स्पष्ट दिसतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होऊ शकलं असतं. जसा चेंडू पायावर आदळलाय अपील केलं गोलंदाजांनी आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. फलंदाज झाले बाद. धावसंख्या 6 बाद. एकूण धावसंख्या झाली ती 30. आता 4 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 27 धावांची गरज. हा चेंडू ऑन साइडला टोलवलाय. चेंडू हवेमध्ये होता. मिड ऑन मध्ये स्वतः यष्टी रक्षक गेलाय. चेंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत एकच धाव. एका धावेची धावसंख्येत बदल झाले. धावा झाल्यात त्या 31 रन्स.
आता जे आव्हान होतं ते आव्हान संपुष्टात येताना दिसतं. याचाच अर्थ जवळजवळ 85% सामना जिंकलाय तो शत्रुरक्षण करणाऱ्या भाटाळे या संघाने. ब्राह्मणदेव भाटाळे संघ चांगली कामगिरी करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या मार्गावर आपल्याला बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि आता 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. मिशन इम्पॉसिबल. मात्र हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. खराब चेंडू कुठेतरी रोखावे लागतील. पंचांद्वारे वाढीचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावांची धावसंख्या झाली 32. आता 3 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. खरोखरच आम्ही 3 चेंडू मध्ये 30 धावा सुद्धा बघितले. क्रॉस खेळाचा प्रयास केलाय त्याच्यामध्ये सफलता तर मिळाली. चेंडू जाते स्कोर लेग मध्ये. 1 धाव मिळाली. पैकी येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वेगाने धावतोय. याचा अर्थ पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयास केला जातोय आणि या 2 धावांची धावा झाल्यात. आमचे स्कोरर सांगतायत 34 5 गडी बाद. 6 गडी बाद 34 धावा झालेत. आमचे स्कोरर राजू पाटील चांगली माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. हा चेंडू ऑफ स्टंप वर सफल होऊन पळवलाय. फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने. फाईन स्ट्रोक. बिगी 6 धावा मिळतात. उत्तुंग असा षटकार. या अगोदरच्या चेंडूवर आणि या षटकाराची धावसंख्या झाली ती 40. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. म्हणजेच प्रकाश झोतातील आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू आपल्या समोर बघायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा जाणारा चेंडू. पंचांद्वारे वाईडचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळेल यात काही शंका नाही. एका धावेची धावसंख्या झाली ती 41. अभिपी दिल्ली दूर आहे. म्हणजेच जे आव्हान संपुष्टात आलं. 99% आता सामना जिंकलाय तो शत्रुरक्षण करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने असं म्हणायला काही हरकत नाही. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जातोय आणि पंचांद्वारे वाईडचा इशारा आलाय. 1 धाव महत्वाची असते. एका धावेची धावा झाले तर 42 धावा. सामनाचं आपण बघतोय गोपीनाथ स्मृती भवाळे विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे असा. आणि आता गोपीनाथ स्मृती भवाळे संघाला जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 1 चेंडू 16 धावांची गरज. धावसंख्या झाली आहे ती 42. पुढचा चेंडू. हा चेंडू लेग स्टंप वरून जातोय आणि अशा रीतीने प्रकाश झोतातील आजचा दिवस पूर्णपणे संपलेला आहे. सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतोय. मान्यवरांचे आभार मानतोय आणि खेळणाऱ्या सर्व संघांचे आभार मानतोय. तर सामना जिंकले ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने. आणि आता आम्ही लगेच स्कोर बोर्ड कडे नजर टाकतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नेमका कोणाला जातोय. मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर पंकज. He smashed 26 runs including 2 6 and 1 4. So he is the man of the match. Man of the match. पंकज यानंतर काय रणनीती असणार आहे. कुठे नजर असणार आहे तुमची. कारण ही नामांकित स्पर्धा आहे. सन्माननीय आदित्य ठाकरे 2017 कुठेपर्यंत. कारण तर सुरुवात तर चांगली झाली. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली. कुठे नजर असणार आहे. सो वेलपेट पंकज हा होता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच घेतली होती आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असतो वेलपेट पंकज. आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.